अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाचे व्यवस्थापक आणि अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्यामधील वाद मराठा समाजाच्या तरुणांच्या मुळावरती उठलेला आहे की काय अशी शंका उपस्थित होती आहे। मराठा समाजातल्या तरुणांना उद्योजक बनवण्यासाठी राज्य सरकारने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली। उद्योगासाठी बिनव्याजी 15 लाखांपर्यंत कर्ज उपलब्ध करून दिलं। सुरुवातीला या महामंडळाने अतिशय चांगल्या पद्धतीने कामकाज करत मराठा समाजातल्या तरुणांना दिलासा दिला। मात्र अलीकडे वर्षभर या योजनेतील लाभार्थ्यांना नियमितपणे कर्जाच्या व्याजाचा परतावा मिळत नाहीये। त्यामुळे राज्यभरातनं मराठा समाजातल्या तरुणांकडून तक्रारी वाढल्यात। यातच आता व्यवस्थापक आणि महामंडळाचे अध्यक्ष यांच्यात वाद असल्याचं समोर येत आहे। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ हे निधी अभावी अडचणीत आहे आणि हप्ते भरून सुद्धा कर्जाचे हप्ते भरून सुद्धा वर्षभरापासून कर्जदारांना परतावा मिळत नाहीये। त्यामुळे वाद उत्पन्न होण्याची शक्यता आहे। मराठा तरुण हे हप्ते फेडण्यासाठी सावकाराच्या दारात पोहोचलेले आहेत। हप्ते भरून सुद्धा वर्षभरापासून परतावा मिळत नसल्यामुळे मोठी नाराजी पाहायला मिळते आहे। कोल्हापूरची संख्या साधारण 23,368 ही लाभार्थी आहेत। एवढी चांगल्या पद्धतीने चाललेलं महामंडळ का मोडताय तुम्ही? कशासाठी अर्थपुरवठा तुम्ही थांबवताय? तुमच्या मनात असं पाप तर नाही ना की महाराष्ट्रातील मराठी माणूस मोठा व्हायचाच नाही आहे आणि म्हणून हे मोडून काढायची तुमच्या डोक्यात शंका आहे का? जर तुम्ही असं केलं तर मराठा समाजाला पुन्हा रस्त्यावर उतरायला लागेल आणि आम्ही तेच काम करायचं का महाराष्ट्रामध्ये? या छत्रपती शिवरायांच्या महाराष्ट्रामध्ये आमची विनंती आहे अर्थमंत्र्यांना आणि या सरकारला, जे काही तुम्हाला अर्थपुरवठा करायचा तो ताबडतोब ह्या महामंडळ करा। चांगल्या पद्धतीने लोक काम करतात, चांगल्या पद्धतीने उद्योग त्यांचा चालू आहे, कुठेतरी मोडून पाप करू नका। राजे विक्रमसिंह गाडगे बँक ह्याच्यामध्ये ॲग्रेशन आहे। आम्ही 100 कोटीच्या वरती कर्ज दिले, हा मुद्दा बरोबर आहे। व्याज परतावा थोडं लेट आहे ही अशी माहिती आली आहे। मी माननीय मुख्यमंत्री महोदयांना हा विषय सांगितलेला आहे आणि मुख्यमंत्री महोदयांनीच खरं म्हटलं तर देवेंद्र फडणवीस साहेबांनीच बंद असलेल्या हा महामंडळाला तेव्हा निधी देऊन पुनर्जीवित केलं होतं आणि ते कटिबद्ध आहेत। नरेंद्र पाटील साहेबांच्या अध्यक्षतेखाली हे महामंडळ चालले आणि येत्या काळामध्ये मला खात्री आहे की हे रेग्युलराइज मुख्यमंत्री महोदय करून घेतील। सरकार मुख्यमंत्री या योजनेमध्ये सकारात्मक आहेत, परंतु एमडीला कुणी सांगितलेलं आहे, कुणाच्या बोलण्यावरती चाललेलं आहे आणि मराठा समाजाचं नुकसान करण्यासाठी भविष्यात त्याला कुठे चांगली पोस्टिंग मिळणार आहे का, त्याच्यासाठी तो मराठा समाजाचं वाटोळं करतोय का, हा प्रश्नचिन्ह आहे। वारंवार पत्रव्यवहार केलेले आहेत, मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आणून दिलेले आहेत। आमचे मराठा उपसमितीचे अध्यक्ष आदरणीय विखे पाटील साहेबांच्या पण लक्षात आणून दिलेलं आहे, परंतु दुर्भाग्याने अपेक्षित असणारं मला न्याय मिळत नाहीये आणि लाभार्थ्यांचं प्रचंड नुकसान ऑक्टोबर महिन्यापासून झालेले 2025 पासून ही वस्तुस्थिती आहे। आणि या सगळ्या वादावरती मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा भाष्य केलंय। या सगळ्या वादाला सरकार जबाबदार असून याविषयी राज्यात मोठं आंदोलन उभारण्याचा इशारा मनोज जरांगेंकडून देण्यात येतोय। सातारा संस्थांचं गॅझेटियर का निघत नाही? केसेस मागे घेऊ म्हणले का घेतल्या जात नाहीत? बलिदान गेलेल्या कुटुंबाच्या नोकऱ्याचं काय झालं? MIDC देऊ बोलले ना तुम्ही, तो JR निघाला नाहीये, विद्युतचा JR निघाला नाही। कित्येक तरी बलिदान गेलेल्या कुटुंबाचं आणखीन त्यांना निधी पण मिळाला नाहीये। म्हणजे तुम्ही मेलेल्या बांधवांचं सुद्धा आमच्या राजकारण करायला लागलात। याला मुख्यमंत्री म्हणलं जातं का? याला मुख्यमंत्री म्हणणार का तुम्ही? म्हणूनच या सगळ्या विषयावर फायनल तुकडा एक घाव घालायचं ठरवलंय आणि या राज्यात खूप मोठं आंदोलन उभा राहणार आहे। त्याची तारीख आता आम्ही 16 मेला आंतरवलीत पत्रकार परिषद घेऊन तारीख फायनल करणार आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।